ॐ सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् दुग्धं गीतामृतं महत्। प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार। गीतामृतं महत् या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपण 13व्या अध्यायावर चिंतन करत आहोत। तर इथे भगवंत काय म्हणतात, आतापर्यंत आपण बघितलं की आत्मा काय आहे, परमात्मा काय आहे, त्याचं ज्ञान कसं होऊ शकतं, आत्मा काय करतो काय करत नाही, आत्म्याचं स्वरूप कसं, ह्या सगळ्या बाबी आपण बघितल्या। आता त्या आत्म्याला जाणून घ्यायचं कसं, तर या श्लोकामध्ये उपाय सांगितलेले आहे की तो आत्मा तर आपल्यामध्ये आहे, तो ज्योती स्वरूप आहे, तोच करता भोगता आहे, पण त्याला जाणून कसं घ्यायचं, त्याचा अनुभव कसा घ्यायचा, यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत, वेगवेगळ्या साधना आहेत। त्या साधनांबद्दल भगवान इथे आपल्याला सांगत आहे। तर काय म्हणतात इथे, ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिद आत्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे। ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिद आत्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे कर्मयोगेन चापरे। तर या श्लोकामध्ये आपल्याला 3 मार्ग सांगितलेले आहेत। या आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी मुख्य मार्ग म्हणजे 3 सांगितलेले आहे। आणि भगवद्गीतेमध्ये तर आपल्याला 18 मार्ग सांगितलेले आहे, कारण 18 अध्याय आहे, 18 योग आहे। तर इथे 18 योग सांगितले आहे, पण आपण जर बघितले तर 3 किंवा 4 योग महत्त्वाचे आहे। स्वामी विवेकानंदांनी 4 योगामध्ये विभाजन केलेलं आहे, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग आणि राजयोग। ह्या 4 योगाचा वापर करून तुम्ही ते आत्मज्ञान प्राप्त करून घ्या, आणि तोच खरा धर्म आहे असे स्वामीजी म्हणतात की तुम्ही आत्मस्वरूपच आहात, तुमच्या आतमध्ये आत्मा आहे, आणि त्या आत्म्याला जाणून घेणं हेच आपल्या जीवनाचे ध्येय आहे। आणि ते जाणून घ्यायचं असेल तर या 4 मार्गाचा अभ्यास करा आणि आत्म्याला जाणून घेऊन मुक्त व्हा, तोच खरा धर्म आहे। बाकीच्या मंदिरात जाणं, मूर्तीची पूजा करणं, शास्त्र वाचणं, ह्या सगळ्या गोष्टी दुय्यम स्वरूपाच्या आहे, तुम्ही करू शकता, पण हे 4 मार्ग मुख्य सांगितलेले आहे की ज्याद्वारे तुम्ही तुमचं ध्येय प्राप्त करून घेऊ शकता। म्हणजे इथे आपल्याला निवड आहे, चॉईस आहे, तुमची जशी प्रकृती असेल। कारण मनुष्यामध्ये वेगवेगळ्या फॅकल्टी आहे। काही लोक असतात ते एकांतप्रिय असतात, त्यांचं मन चंचल असते। आता अशा लोकांसाठी सांगितलेलं आहे राजयोग। काही लोक खूप कर्मशील असतात, खूप ॲक्टिव्ह असतात, खूप डायनॅमिक असतात, ते एका ठिकाणी बसूच शकत नाही, त्यांच्यासाठी कर्मयोग सांगितलेलं आहे। ते फार बुद्धिमान असतात, तर्क करणं त्यांना आवडतं, त्यांच्यासाठी दिलं आहे ज्ञानयोग। आणि ज्यांच्या हृदयामध्ये प्रेम आहे, प्रेम कसं करावं हे त्यांना माहिती आहे, तेव्हा हे प्रेम जेव्हा आपण भगवंताकडे वळवतो तेव्हा तो होतो भक्तिमार्ग। आता आपल्याकडे 4ही फॅकल्टी आहे, आणि आपल्याकडे कोणती फॅकल्टी जास्त विकसित झाली आहे तो अभ्यास आपल्याला करायचा आहे। आपल्यामध्ये कोणता भाव जास्त आहे, आणि त्या प्रकारे आपल्याला योगाचं सिलेक्शन करायचं आहे। पण इथे स्वामीजी तर म्हणतात की 4ही योगांचं कॉम्बिनेशन हा आदर्श मार्ग आहे। म्हणजे जर आपल्याकडे 4ही फॅकल्टी आहे तर 4ही फॅकल्टीचा उपयोग का करू नये। भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की माझ्याकडे जर एक वाद्य आहे आणि त्याला 7 छिद्र आहे, मग मी 7 छिद्रामधून 7 प्रकारचे सूर का काढू नये, फक्त एका छिद्रामधून सूर काढायचा पो पो पो। पण माझ्या बासरीला तर 7 छिद्र आहे, मी वेगवेगळे राग काढू शकतो, वेगवेगळ्या धून काढू शकतो,
कारण मला इथे 7 छिद्राची मिळालेली आहे बासरी. आता जर ह्या शरीरामध्ये 4ही फॅकल्टी आहे, मग त्या 4ही फॅकल्टीचा वापर का करून घेऊ नये? कारण आपण आपल्या ध्येयापर्यंत लवकर पोहोचू शकू. फक्त एकाच फॅकल्टीचा विकास केल्यामुळे बाकी 3 फॅकल्टीचं काय? म्हणजे 4ही फॅकल्टीचा, 4ही योगांचा समन्वय करणं हा आजच्या युगाचा आदर्श आहे. हेच आपल्याला भगवान श्री रामकृष्णाने, स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे. आणि गीता पण तेच आपल्याला सांगते की ह्या 3 फॅकल्टी आहेत, 3 योग आहे, हे 3 मुख्य योग आहे. तुम्ही सगळ्यांना एकत्र करूनही तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचू शकता, किंवा त्यामधला कोणता एक घेऊनसुद्धा तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचू शकता. म्हणजे एवढं स्वातंत्र्य आपल्या धर्मामध्ये दिलेलं आहे. म्हणून आपण बघतो की हिंदू धर्मामध्ये किती प्रकारच्या साधना पद्धती आहे. इवन रामकृष्ण मठामध्ये किती प्रकारच्या साधना पद्धती आहे. कारण तुम्हाला जे पचेल ते तुम्ही घ्या. तुम्हाला पचलं पाहिजे, तुम्ही अधिकारी पाहिजे, तुमची कॅपॅसिटी पाहिजे. तुमची जेवढी कॅपॅसिटी असेल त्यानुसार तुम्ही प्रयत्न करा, त्यानुसार तुम्ही योग निवडा आणि पुढे जा. हे एक स्वातंत्र्य आपल्याला हिंदू धर्माने दिलेलं आहे. तर इथे भगवंत काय म्हणतात? ध्यानेन आत्मनी पश्यन्ति. तर काही लोक ध्यानाच्या माध्यमातून त्या आत्म्याला बघतात. केचिद आत्मनम आत्मना. केचिद म्हणजे काही लोक, आत्मना म्हणजे मनाद्वारे त्या आत्म्याला आपल्या हृदयामध्येच बघतात. पण ते कशाद्वारे? ते ध्यानाद्वारे. कारण आपलं मन आहे. आता हे मन तर सगळ्याकडेच आहे, पण आपल्याला माहिती आहे की हे आपलं मन किती चंचल आहे. आणि ह्या मनाला स्थिर केल्याशिवाय आपण आत्म्याचं दर्शन घेऊ शकत नाही. कारण आपल्या मनामध्ये सतत विचार येत असतात. त्या विचाराचं प्रमाण कमी करावं लागतं. आणि एक वेळ अशी येते की मनामध्ये काहीही विचार राहत नाही. आणि जेव्हा मनामध्ये विचार राहत नाही तेव्हा मनच नष्ट होऊन जातं. आणि मनच तर विघ्न आहे. हे मन जर नष्ट झालं तर लगेच आपल्याला कळतं की मी आत्माच आहे. हे मनच आपल्या आत्म्यावरचं आवरण आहे. हे मनच आपल्याला आत्मा बघू देत नाही. म्हणजे मन म्हणजे तरी काय? मन म्हणजे विचार. आता हे विचार थांबले की मग राहतं काय? मग आत्माच राहतो. म्हणून पतंजलीने म्हटलं आहे, योग चित्तवृत्ती निरोध. योग म्हणजे काय आहे? आपल्या चित्तामध्ये ज्या वृत्ती येतात, म्हणजे विचार येतात, ते संपूर्णपणे थांबवणं, त्याचा निरोध करणं म्हणजेच योग आहे. तर योग मार्गाद्वारे आपल्याला जायचं असेल तर आपल्याला ध्यानाचा अवलंब करावा लागेल. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की नरेंद्र ध्यानसिद्ध आहे. लहानपणापासून नरेंद्र ध्यान करायचा. ध्यान करता करता तो देहबोध विसरून जायचा. स्वामी अभेदानंदजी, त्यांना ध्यान खूप आवडायचं. ते ठाकूरांकडे आले आणि मला ध्यान शिकवा. आणि ठाकूरांनी त्याला ध्यान शिकवलं. म्हणजे ध्यानाचे काही काही अधिकारी असतात. आता हे चंचल मन आहे, त्यासाठी आपल्याला एकांतात जावं लागेल. कारण गोंगाटामध्ये आपलं मन एकाग्र होणार नाही. आणि आपल्याला एकांतात जावं लागेल आणि तिथे शांत वातावरणामध्ये बसावं लागेल. आपले इंद्रिय हे आपल्या मनाला बाहेर खेचत असतात. तेव्हा ध्यान करायचं असेल तर इंद्रियाचा निग्रह करावा लागेल. तेव्हाच हे मन आपल्या ताब्यामध्ये येऊ शकेल. कारण मनाचे धाव जर विषयांकडे असेल तर हे मनसुद्धा विषयांकडेच धावेल आणि अजून जास्त ते चंचल होईल. आणि मनामध्ये विकार तर पडलेलेच आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सरी विकार आहे. हे विकारच आपल्यावर हावी होतात. आणि या विकारांना बळी पडून या जगामध्ये आपण वेगवेगळे कर्म करत असतो. कधी चांगले कर्म करतो, कधी वाईट कर्म पण करतो. तेव्हा हे जे आपण वाईट कर्म करतो, पापकर्म करतो, त्यामुळे मन आपलं कलुषित होतं. आणि अशा कलुषित मनाद्वारे, अशुद्ध मनाद्वारे त्या शुद्धात्म्याचा लाभ होणार कसा? म्हणून मनाला पवित्र पण करावं लागेल. आणि मनाला पवित्र करायचं म्हणजे सगळे पापक्रम आपल्याला सोडावे लागेल. इंद्रियाचा निग्रह करावा लागेल आणि मग ध्यान करावं लागेल. आपल्याकडे ध्यान योगावर एक पुस्तकच आहे आणि ते म्हणजे पतंजली योग दर्शन. पतंजलीने ध्यान योगावर लिहिलेलं पुस्तक आहे, योग दर्शन आहे. त्यामुळे त्यांनी आपल्याला अष्टांग सांगितलेलं आहे. यम, नियम, प्राणायाम, आसन. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी.
असा अष्टांगयोग पतंजलीने सांगितलेला आहे. म्हणजे त्यासाठी आपल्याला नैतिक जीवन पण जगावं लागेल, आपलं मन शुद्ध पण करावं लागेल. आपण जर अनैतिक जीवन जगलो आणि ध्यानही करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला यश मिळणार नाही. इंद्रियावर कंट्रोल पाहिजे, ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे, सत्याचं आचरण केलं पाहिजे. हे सगळं पतंजलीने आपल्याला सांगितलं आहे. यमनियमामध्ये सांगितलं आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधानानी. तर हे सगळे 10 जे आहे ते यम आणि नियम आहे. आता ते फाउंडेशन आहे. ते आपण न करता ध्यान करायला गेलो तर ध्यान होणार नाही. कारण अशुद्ध मनाद्वारे ध्यान केलं तर मन एकाग्र कधीच होत नाही, मन शांत कधीच होत नाही. तेव्हा ह्या सगळ्या पायऱ्या आपल्याला एक एक करत पुढे जावं लागेल. आता आपल्या शास्त्रामध्ये 2 प्रकार सांगितलेले आहेत. एक आहे सगुण आणि दुसरा आहे निर्गुण. आता ध्यान करण्यासाठी काही लोकांना सगुण आवडतं, काही लोकांना निर्गुण आवडतं. म्हणून ठाकूरांकडे कुणी भक्त गेले की ठाकूर विचारायचे, तुम्हाला काय आवडतं, सगुण आवडतं की निर्गुण आवडतं? आणि कुणी म्हणाले की मला सगुण आवडतं, तर म्हणे छान आहे. कुणी म्हणायचं मला निर्गुण आवडतं, ते म्हणजे ठीक आहे, तुला निर्गुण आवडतं, पण असं समजू नको की तुझाच भाव ठीक आहे आणि सगुण जे करतात त्यांचा भाव खोटा आहे, म्हणजे ते चुकीचं करतात. दोनही मार्ग आहे, दोन्ही मार्ग भगवंतापर्यंत पोहोचतात. आता सगुण साकार म्हणजे आपण काय भगवंताचं रूप घेतो. आता भगवंताचे कितीतरी रूप आहे. आता भक्तिमार्गामध्ये भगवंताच्या रूपावर आपण ध्यान करतो, भगवंताच्या नावाचा जप करतो, भगवंताचं नाम गुणगान करतो, भगवंताचं नाम संकीर्तन करतो आणि अशा प्रकारे आपण आपल्या मनाला पवित्र करण्याचा प्रयत्न करतो. मन विषयाकडे जात नाही, मन जगाकडे जात नाही, मन भगवंताकडे जाते. आणि भगवंत कसा आहे, नित्य शुद्ध आहे, तोच तर आपला आत्मा आहे. तेव्हा भक्तिमार्गामध्ये सगुण साकाराची मदत घेऊन आपल्याला पुढे पुढे जावं लागतं. आणि बऱ्याच लोकांनी तो मार्ग केलेला आहे, त्या मार्गाचं आचरण केलेलं आहे आणि ते ध्येयापर्यंत पोचलेले आहे. त्यांना आपण संत म्हणतो. संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज. कोणी विठ्ठल घेतला, कोणी कृष्ण घेतला, कोणी राम घेतला, कोणी शिव घेतला. म्हणजे एकाचा आधार घेऊन, सगुण साकाराचा आधार घेऊन ते शेवटी निर्गुण निराकारापर्यंत पोहोचू शकले. भगवान श्री रामकृष्णाने काली मातेचा आधार घेतला, तर इथे आपण आधार घेऊन पुढे जाऊ शकतो. तर इथे म्हटलं आहे सगुण साकार म्हणजे भगवंताच्या रूपावर ध्यान केलं पाहिजे. आणि जर आपल्याला मंत्र गुरुकडून मिळाला तर अजून चांगलं. म्हणजे गुरुने जर आपल्याला मंत्र दिला आणि ध्यान करण्याची पद्धत सांगितली तर आपण त्या मार्गानं खूप लवकर प्रगती करू शकतो. तर हा झाला सगुण साकाराचा मार्ग. आणि निर्गुण निराकार म्हणजे मी आत्माच आहे, अहम ब्रह्मास्मी. आता ह्या ज्ञानमार्गाचा अभ्यास करणं जरा अवघड आहे, कारण त्याचे नामरूपाचा आधार नाही, फक्त ज्योतिर्मय ते चैतन्य आहे. आणि ऋषींनी त्याच मार्गाचा अवलंब केला म्हणून ते ऋषी झाले. जे ज्ञानमार्गाचा अभ्यास करतात त्यांना आपण ऋषी म्हणतो. त्याने त्या मार्गाने ज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे. जे भक्तिमार्गाने ज्ञान प्राप्त करून घेतात त्यांना आपण संत म्हणतो. तेव्हा दोनही मार्ग शेवटी आपल्याला भगवंतापर्यंतच घेऊन जातात. तर इथे काय म्हटलं आहे की काही लोक, काही साधक ध्यानाच्या मार्गाचा अवलंब करून मनाद्वारे त्या आत्म्याला आपल्या हृदयामध्ये जाणून घेतात. कारण काही लोकांना एकांत आवडतो, ते एकांतात जातात, त्यांना गोंगाट पसंत नसतो, ते एकांतात जाऊन नियमितपणे ध्यान करतात. आता जर आपल्याकडे मन आहे आणि मनाची आपल्याला प्रगती करायची आहे तर आपण ध्यान केलंच पाहिजे. तुम्ही कोणत्याही मार्गाचे साधक असा, पण ध्यान मात्र करावंच लागेल. म्हणून स्वामी विवेकानंदांनी नियम केला होता की दररोज मठामध्ये सकाळी 4 वाजता ब्रह्मचारी आले पाहिजे आणि 2 घंटे ध्यान केलं पाहिजे. कारण ध्यान अतिशय आवश्यक आहे. तुम्ही कोणत्याही मार्गाचा अवलंब करा, पण ध्यान केल्याशिवाय मन शांत होणार नाही. आणि मनाला शांत करणं, मनामधले विचार कमी करणं, विकार कमी करणं हाच तर आपला उद्देश आहे. तर ते म्हटलं आहे की पहिला मार्ग जो आहे तो ध्यानाचा आहे. ध्यानेन आत्मनि पश्यन्ति केचिदात्मना महात्मना.
अन्ये सांख्येन योगेन, आणि काही सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोगाचा अवलंब करून त्या आत्म्याला प्राप्त करून घेतात. म्हणजे सांख्ययोग, इथे सांख्ययोग म्हणजे सांख्य दर्शन नाही, तर सांख्ययोग म्हणजे ज्ञानमार्ग. भगवद्गीतेमध्ये 2रा अध्याय आहे, त्याचं नावच सांख्ययोग आहे. तिथे ज्ञानमार्ग सांगितलेला आहे. तिथे विवेक आणि विचार आहे. तिथे विवेक केला पाहिजे की हे जग नश्वर आहे आणि ब्रह्मसत्य आहे. ब्रह्मसत्य जगन्मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः. तर हे सगळं जग इंद्रियाद्वारे आपण जे काही बघतो, मनाद्वारे आपण जे काही बघतो, ते सगळं मिथ्या आहे, ते सगळं खोटं आहे, ते भासमय आहे, त्याचं खरं अस्तित्वच नाही. म्हणून ह्या जगाकडे दुर्लक्ष करायचं, ह्या जगाच्या मागे धावायचं नाही. ह्या जगातल्या नामरूपाचा आधार सगळा सोडून द्यायचा. त्यासाठी आपल्यामध्ये तीव्र वैराग्य पाहिजे, आपल्यामध्ये त्यागाची भावना पाहिजे. म्हणजे आपण जर या जगाला कवटाळून बसलो तर आपण ज्ञानमार्गाचे अधिकारी होऊ शकत नाही. तिथे प्रचंड त्याग आणि वैराग्य पाहिजे. कारण हे जग जर मिथ्या आहे, खोटं आहे, मग ह्या जगामध्ये बिलकुल रस घ्यायचा नाही. म्हणजे या जगाशी आपलं नातं पूर्णपणे तोडून टाकायचं. म्हणजे मी आत्माच आहे, मी शरीर नाही, मन नाही, माझे आईवडील नाही, मला काही या जगामध्ये काहीच नाही, तर मी आत्मा आहे. बाकी सगळं हे काय आहे? माया आहे. हे जेवढे काही नामरूपं दिसतात ते सगळे वरवरचे आहे, पण त्याच्या आतमध्ये तो आत्मा आहे, तोच खरा आहे. म्हणजे असा विवेक करावा लागतो. विवेक करून जे सत्य आहे ते घ्यावं लागतं, जे अनित्य आहे, जे असत्य आहे ते सोडून द्यावं लागतं. आणि मग विचार करावा लागतो की मी आत्माच आहे. म्हणजे आत्मचिंतन करावं लागतं. पहिले श्रवण करायचं, गुरुकडून श्रवण करायचं, शास्त्रामधून श्रवण करायचं. पहिले ऐकून घ्यायचं की माझं स्वरूप काय आहे, आणि मग आपल्या स्वरूपामध्येच बुडून जायचं, आपल्या स्वरूपाचं चिंतन करायचं. मग या जगाशी पूर्णपणे आपलं नातं तोडायचं, ह्या शरीराशी पण आपलं नातं तोडायचं. शरीराला जरी काही झालं तरी आपला काहीही संबंध नाही. हे जे दुःख भोगत आहे शरीर भोगत आहे. जसं तोतापुरीचं पोट दुखायला लागलं तेव्हा ते म्हणाले की ह्या शरीराद्वारे मला हे दुःख भोगावे लागतात. मी तर आनंद स्वरूप आहे, पण माझं पोट दुखल्यामुळे मी ध्यान करू शकत नाही, माझं मन शरीरामध्ये पुन्हा पुन्हा परत येते. तेव्हा ह्या शरीराचा त्याग केलेलाच बरा. म्हणजे ते शरीर सोडून देण्यासाठी गंगेमध्ये गेले. एकदा गंगेमध्ये बुडून हे शरीर जर मी त्याग केलं तर मला तर आनंदच आहे, हे शरीरामुळे मला दुःख भोगावे लागत आहे, तेव्हा हे शरीरच मी त्याग करून देतो. पण शेवटी ते गंगेमध्ये बुडू शकले नाही. ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे काय झालं पुढे ते. तर त्यांना वाटलं की हे शरीर जर माझ्या मार्गामधला बाधा असेल तर मग हे शरीर कशाला पाहिजे, जाऊ दे शरीराला, मला आता शरीराची गरज नाही, मी तर ते ज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे, मी आनंद स्वरूप आत्माच आहे. म्हणजे असे जे लोक असतात ज्ञानमार्गाचे, ते सतत मी आत्मा आहे, अहम ब्रह्मास्मी अशी भावना बाळगत असतात. ते शरीराला कितीही दुःख कष्ट झाले तरी त्यांच्या मनावर काहीही परिणाम होत नाही, कारण त्यांना कळून चुकलेलं असते की हे दुःख कष्ट शरीराचे आहे, मी तर नेहमीच आनंद स्वरूप आहे, मला तर दुःख स्पर्शच करू शकत नाही. हे त्यांना माहिती असते किंवा ते त्याचा अभ्यास करतात आणि ते जाणून घेतात. म्हणून त्याला म्हटलं आहे ज्ञानमार्ग. तो ज्ञानमार्ग आपण शास्त्र वाचून त्याचं आचरण करू शकतो. जर विवेक विचार आपल्यामध्ये असेल, बुद्धीमध्ये आपलं सामर्थ्य असेल, तर आपण या सगळ्या गोष्टी सोडून देऊ शकतो. जे अनित्य आहे त्याला कशाला चिकटून राहायचं. स्वामी तुर्यानंदजी रात्रंदिवस वेदांत वाचायचे आणि ठाकूरांकडे येत नव्हते. ठाकूर म्हणाले की हरी तू येत नाही आजकाल, मी ऐकलं आहे की तू खूप वेदांताची चर्चा करतो, पण सांग बरं तुझ्या वेदांतामध्ये काय आहे. ब्रह्मसत्य जगन मिथ्या एवढंच आहे ना, हाच तर वेदांताचा सार आहे. मग जे मिथ्या आहे ते सोडून दे, हे जग मिथ्या आहे ते सोडून दे आणि ये माझ्याजवळ, सगळा त्याग कर आणि आत्मचिंतन कर. तेव्हा कुठे तुर्याजी महाराजांना समजलं का एवढं वाचून उपयोग काय. शेवटी सार तर एकच आहे की ब्रह्मसत्य आहे आणि जगत मिथ्या आहे. मग जे मिथ्या आहे ते उपयोग काय तिथे राहून. लगेच त्यांनी सगळं सोडून दिलं आणि ते संन्यासी बनले. म्हणजे हा आहे ज्ञानमार्ग. आणि नंतर म्हटलं आहे
कर्मयोगेन चापरे. आणि काही लोक असतात की कर्माच्या माध्यमातून ते आत्म्याला जाणून घेतात. कारण कर्मयोगसुद्धा एक मार्गच आहे. भगवद्गीतेमध्ये कर्मयोग सांगितलेला आहे. कारण आपण कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. आपल्यामध्ये 3 गुण आहे, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. हे 3 गुण आपल्याला कर्म करायला भाग पाडतात. मग आता कर्मच जर ह्या जगामध्ये करायचे असेल तर अशा प्रकारे कर्म करायचे की कर्माच्या फळाची आसक्ती ठेवायची नाही. जर कर्मफलाची आसक्ती आपण सोडून दिली तर हे कर्म आपल्याला बांधू शकणार नाही. हे कर्म आपल्याला मुक्त करेल. ह्या कर्मफलाची आसक्तीच आपल्याला बांधत असते. म्हणून गीतेनं आपल्याला सांगितलं आहे की तुम्हाला कर्म करण्याचाच अधिकार आहे. त्या कर्माच्या फळाची आशा धरू नका. कर्माच्या फळाची आशा धरली तर तुम्ही बंधनात पडाल. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तर तुम्हाला कर्म करण्याचा अधिकार आहे. त्याच्या फळाची आशा नाही, कारण तुम्हाला माहिती नाही यश येईल की अपयश येईल, लाभ होईल की तोटा होईल, हे तुम्हाला काहीही माहिती नाही. मग तुम्ही उगीच आशा कशाला करता? तुम्ही यशाची आशा केल्याने अपयश आलं तर तुम्हाला दुःखी व्हावं लागेल. म्हणून कर्मफलाची आसक्ती ठेवू नका. जे मिळायचं असेल ते मिळेल. तुम्ही कर्म करत जा. भगवंतासाठी कर्म करा. निष्काम होऊन कर्म करा. लोकांच्या कल्याणासाठी कर्म करा. हे सगळे अशा प्रकारचे जर कर्म आपण केले तर हे कर्मसुद्धा आपल्याला बंधनातून मुक्त करू शकतात. कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. हे कर्म आपल्याला बांधतात जेव्हा ते स्वार्थी असतात. बुद्ध्यायुक्तो यया पार्थ कर्मबंध प्रहास्यसी. म्हणजे जर बुद्धीचा उपयोग करून निष्काम कर्म केलं, चांगल्या प्रकारे काम केलं तर हे कर्मच आपली बंधनं तोडून आपल्याला मुक्ती पण देतात. म्हणजे हे 3 मुख्य मार्ग आपल्याला सांगितलेले आहेत की एक आहे ध्यानयोग, दुसरा आहे ज्ञानयोग आणि तिसरा आहे कर्मयोग. आता ध्यानयोगामध्येच भक्तियोग पण आला. म्हणजे इथे 4ही योगाचा समन्वय आहे आणि हेच आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. कारण आपल्याकडे 4ही फॅकल्टी आहे. आपल्याकडे हृदय आहे, आपल्याकडे बुद्धी आहे, आपल्याकडे मन आहे, आपल्याकडे एनर्जी आहे, शरीर आहे, इंद्रिय आहे. ह्या सगळ्यांचा वापर करून आपल्याला ते ध्येय लवकरात लवकर प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि म्हणून भगवंतांनी आपल्याला आपलं स्वरूप तर सांगितलंच, पण ते स्वरूप कसं प्राप्त करून घ्यावं हे सुद्धा या श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तेव्हा आता आपल्याला बघायचं आहे की आपल्याला कोणता मार्ग सोयीचा आहे किंवा 4ही मार्ग घेऊन आपण अभ्यास करायचा आहे, साधना करायची आहे आणि त्याद्वारे स्वतःला जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी हे सगळे उपाय भगवंतांनी आपल्याला या श्लोकामध्ये सांगितलेले आहे. तर आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.